मुली की ना येत होती त्यांच्याकडे तासाला कबड्डीच्या याला त्यांनी त्या मुलीचा नंबर वगैरे काढून दिले चांगले. आपण कष्ट करतो, आपल्या आई वडिलांना आपल्या कष्टाचं चीज कळलं पाहिजे, आपल्याला चीज कळलं पाहिजे, आपण काय ते करून दाखवलं पाहिजे. इतक्यापर्यंत सर मुलींबरोबर बोलतात. आपण आहोत आता संविधानामध्ये. गेले 3 दिवस झाले सर्वांच्या नजरा या शाळेवर खिळल्यात, कारण इथे एक गंभीर घटना घडली आहे असा आरोप होतोय. विषय संवेदनशील आहे, परंतु आपण एकदा पहिला घटनाक्रम समजून घेऊया. 24 फेब्रुवारी श्री नितीन अशोक चव्हाण वय 29 वर्ष, श्री गुरुदेव दत्त माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय संविधान येथील शिक्षक यांच्यावर कवठे यामाई गावातील काही युवकांकडून मारहाण झाल्याची घटना घडते. त्यांच्या तक्रारीनुसार प्रथम घरात घुसून मारहाण, त्यानंतर जबरदस्तीने दुसऱ्या ठिकाणी नेणे, मारहाण करत गावच्या चौकात आणणे आणि तेथे अमानुषान मारहाण झाल्याचा त्यांचा दावा. यानंतर संविधाने गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी संतप्त होतात. दुसऱ्या दिवशी आंदोलन करून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी करतात आणि त्यांच्याच मागणीनुसार नितीन चव्हाण हेही पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवतात. आणि त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईकडून सहली दरम्यान त्यांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार दाखल होते. तक्रारीनुसार मुलगी हॉर्स रायडिंग करण्यास नकार देत असताना तिला जबरदस्तीने घोड्यावर बसून त्या दरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. म्हणजे घटनांचा क्रम असा: प्रथम मारहाण, नंतर शिक्षकांची तक्रार आणि त्यानंतर मुलीच्या आईकडून तिच्या मुलीच्या विनयभंगाची तक्रार. हा क्रम ग्रामस्थांच्या मनात काहीसा प्रश्न निर्माण करतोय. जर सहली दरम्यान घटना घडली होती तर तक्रार तात्काळ का झाली नाही? मारहाणीच्या घटनेनंतर आणि शिक्षकांच्या तक्रारीनंतरच त्यांची तक्रार पुढे का आली? हा योगायोग आहे की या पाठीमागे वेगळं काही कारण आहे? हा भले तपासाचा विषय, परंतु इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घेण्यासारखी आहे की ते शिक्षकांच्या जे शिक्षकांवर आरोप लागला होता, या शिक्षकाच्या समरणार्थ सर्व गाव उतरले आणि सर्व विद्यार्थी उतरलेत. शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी शिक्षकांवर विश्वास व्यक्त केल्याचं सांगितलं जातं. आणि महत्त्वाची बाब म्हणजे या विद्यालयात 15-16 वर्षांच्या मुली कबड्डीचा सराव ह्याच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करतात आणि त्यांचे पालक आजही त्या शिक्षकांच्याच पाठीमागं खंबीर उभे आहेत. काही दिवसात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसात ह्या नितीन चव्हाण यांचं या शाळेत प्रमोशन होणार होतं. ह्याही गोष्टीचा कुठंतरी ह्या काही घटनेशी संबंध आहे का, याच्याकडेही ग्रामस्थांमध्ये थोडी कुजबूज आहे. परंतु आता महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर म्हणजे आता ह्या गोष्टी आहेत, दावे प्रतिदावे आहेत, ते काही तपासांतून स्पष्ट होतीलच. परंतु संवेदनशील महत्त्वाचा मुद्दा असा आहे याच्यात, म्हणजे जी तक्रार नोंदवली आहे आणि ज्या तक्रारीचं म्हणजे जी घटना घडल्याचं ठिकाण आहे हे ॲक्च्युली महाबळेश्वरमध्ये हॉर्स रायडिंग म्हणजे ही टुरिस्ट प्लेस आहे, पर्यटन स्थळ. आणि येथे जवळजवळ ह्याच शाळेचे 200 विद्यार्थी असतील आणि महिला शिक्षकांचाही स्टाफ 200-250 तर हेच त्या ठिकाणी होते. अशा सार्वजनिक स्थळी त्या मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार. चिंताजनक गोष्ट अशी की जर ही घटना घडली असेल तर एवढ्या पब्लिक प्लेसमध्ये अशी घटना घडणे खरंच गंभीर आहे. पण जर नसेल तर मुलगी ना याला कबड्डीला वगैरे ना सरांका असते नाही झालं, तेच सांगितलं ना मी त्यांना. चुकीचं आहे ते सांगतात ना की मुलीला अत्याचार काहीच नाही, चुकीचं हा? आहे, चुकीचं आहे. नाही चुकीचंच आहे सर म्हणजे एकच नंबर आहे. अहो मी स्वतः येत होते शाळेमध्ये ना, ते चुकीचं आहे. सरांवर हे चुकीचा आरोप केले. सर खूप चांगले आहेत. म्हणजे ते आता आमच्या मुली की ना येत होती त्यांच्याकडे तासाला कबड्डीच्या याला त्यांनी त्या मुलीचा नंबर वगैरे काढून दिले चांगले. पण असं ह्या भावनेने कधीच ते वागले नाही. मुली सुद्धा घरी येऊन सांगतात ना आमचे स्पर्धा वगैरे जर असले तर ते रात्रीचे तिकडे हडसर तिकडे त्या साईडला घेऊन. तुमची मुलगी कितवीला आहे? 11वीला आहे. 11वीला. ती पण कबड्डी खेळते? हो कबड्डी खेळते. आता पाठीमध्ये त्यांचे नंबर निघाले. साताऱ्याला गेले होते, त्याच्या आधी याला गेले ते कोथरूडला, तिकडे म्हणजे जातात ते मुलींना घेऊन जातात. मुलींना म्हणजे एवढे समजून सांगतात की आपण कष्ट करतो, आपल्या आई वडिलांना आपल्या कष्टाचं चीज कळलं पाहिजे, आपल्याला चीज कळलं पाहिजे, आपण काय ते करून दाखवलं पाहिजे. इतक्यापर्यंत सर मुलींबरोबर बोलतात.
नाही, आपली चांगलंच परिस्थिती आहे. काय ना, आपण आई वडिलांसाठी काय केलं पाहिजे म्हणजे लय म्हणजे सर लय समजून सांगणारी सर येते, असं करूच शकत नाही पार ते. ही वास्तव परिस्थिती आहे. आपण बऱ्याच जणांच्या म्हणजे ऑफ द रेकॉर्ड पण चर्चा केल्या होत्या शिक्षकांबद्दल, आणि शिक्षक पण सांगायचं तर ते मला वाटतं पाथर्डीचे आहेत. ऊस कामगाराचाच मुलगा आहे. परिस्थिती त्यांची हालाकीची आहे. विषय असा काहीच नाही, परंतु हे झालं आहे कशातून, काही कन्फ्युजन आहे म्हणजे त्या मुलीचा कुठं काहीतरी, म्हणजे आपण जे मगाशी बोललो गुड टच बॅड टच, तिचा कुठंतरी तसा अंदाज चुकला आहे की काही त्याला त्या शाळेतील अंतर्गत राजकारणाची किनार आहे. पण जर अंतर्गत राजकारणाची किनार असेल तर म्हणजे मी सुरुवातीपासून तोच बोलतोय, विषय हा गंभीर का आहे. जर अशी घटना घडली तर ती जितकी गंभीर आहे त्यापेक्षा पण कित्येक पटीने गंभीर. जर अशा तुमचे म्हणजे काही जर ही असत्य असेल तर मी याच्यात काय सत्य आणि काय असत्य याच्याकडे जात नाही आहे. जर तो गुन्हा घडला असेल तर तो गंभीर आहेच आहे, पण जर तो गुन्हा घडला नसेल आणि जर आपण ती FIR वगैरे पाहिली तर म्हणजे एखाद्या, जशी आता जी चर्चा आहे की काही त्यांचं प्रमोशन होणार होतं आणि काहीतरी थोडा अंतर्गत शाळेतील राजकारणाचा हा डाव आहे. पण जर हा डाव जर राजकारणाचा असेल आणि त्यात जर अशा लहान मुलींचा वापर आणि कुठंतरी गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा म्हणजे फासला जात असेल, असं जर गालबोट लागत असेल तर हा गंभीर विषय. त्याच्यामुळे अतिशय संवेदनशील मार्गाने पोलिसांनी आणि न्यायालयाने तपास करणं आणि याचा निकाल बाहेर येणं ही काळाची गरजच आहे. गुन्हेगार कुणीही असो, मग ते शिक्षक असेल, आम्ही कुणालाही निर्दोष म्हणत नाही आहे, आम्ही कुणाला दोषी ठरवत नाही आहे, परंतु सत्य समोर येणं ही खूप मोठी आणि भयानक काळाची गरज आहे. कारण जर असा जर कायद्याचा जर दुरुपयोग जर झाला तर ते इथून पुढं समाज हितासाठी चांगलं नाही आहे. मी विनोद, आपण पाहतोय पॉलिटिकल हिस्ट्री. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. संपर्क क्रमांक 96 23 23 30 30.